ताईंनो, पैसा हा सर्वस्व नाही. अरे ज्याच्या जीवनात भाऊ नाही ना, त्या बहिणीला विचारा. दिवाळीचा सण यावा, डबडबल्या डोळ्याने ती बहीण वाट बघते. सगळ्या महिला जातात माहेरी, आणि त्या महिला माहेरी जात असताना हिच्या पोटामध्ये एक एक उकळी फुटते. आज माझा भाऊ जर असता तर मला सुद्धा घ्यायला आला असता. नसता घ्यायला आला असता तर एखादा फोन तरी केला असता, की कधी येतेस का तू? अगं सगळ्या पुरी आल्या, मी कधीपासून वाट पाहतोय तुझी. कधी येणार आहे तू? का मी येऊ घ्यायला? दाजींना काही काम असेल तर मी येतो तुला घ्यायला. वाट पाहतात महाराज, वाट पाहतात. पण ज्या बहिणीला भाऊच नसतो ती कुणाची वाट पाहणार आहे? ती देवाला म्हणते, देवा अरे कसा तरी असं ना, पण मला भाऊ द्यायला पाहिजे होता रे. भाऊ असायला पाहिजे होता. ज्याला बहीण नाही त्या भावाला विचारा. मानलेली बहीण असते ना महाराज, तो बळच जातो तिच्याकडे. जाऊ द्या, सख्खी नाही तर मानलेली तरी आहे ना. मग तिनं राखी बांधली का त्या बहिणीला मग काहीतरी द्यावं लागतं. आईला विचारतात, आई अगं सगळ्यांना सख्ख्या बहिणी आहेत ग, आम्हालाच नाही बहीण. बघ ना, आम्हाला सुद्धा देवानी एखादी बहीण दिली असती तर किती बरं झालं असतं ना. माझी पण ताई आली असती दिवाळीच्या सणाला, पंचमीला आली असती, राखी बांधायला आली असती, करतुडे घेऊन आली असती दिवाळीच्या सणाला. मी थाटामाटात माझ्या बहिणीला घ्यायला गेलो असतो. ज्याला नाही त्याला असं वाटतं. म्हणून आहेत ना, देवाने जी नाते दिलेत ना, ती नाते जपायला शिका. अरे नाही माहीत कोणता प्रवाह